संजीव राजे नाईक निंबाळकरांच्या घरातील छापेमारी आता संपलेली आहे। जवळपास 65 तास आयकर विभागाकडून धाडसत्र हे सुरू होतं। आर्थिक व्यवहार प्रकरणी संजीव राजे नाईक निंबाळकर यांची चौकशी केल्याची माहिती आहे। सध्या आता तपास हा थांबवण्यात आलेला आहे। 65 तास चौकशी झालेली आहे, तपास झालेला आहे। आर्थिक व्यवहार प्रकरणी संजीव राजे नाईक निंबाळकर यांची चौकशी करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर चंद्रशेखर, संजीव राजे नाईक निंबाळकर यांची चौकशी होत होती, आता ही चौकशी थांबवण्यात आलेली आहे। सध्याची काय माहिती आहे? नीलम, खरं तर 65 तास जी चौकशी आहे ती पुण्यातील या प्रभात रस्त्यावरील लक्ष्मी बंगल्यामध्ये सुरू होती आणि या सगळ्या चौकशीमध्ये आयकर विभागाला कोणत्याही पद्धतीचा संशयास्पद व्यवहार आढळला नसल्याची माहिती समोर येत आहे। आपण बघू शकतो की हे पुण्यातील लक्ष्मी नावाचा हा जो बंगला आहे तो संजीव राजे नाईक निंबाळकर यांचा आणि याच ठिकाणी जी आहे ती तब्बल 65 तास आयकर विभागाची छापेमारी सुरू होती आणि या ठिकाणची छापेमारी झाल्यानंतर आयकर विभाग जे आहे ते आता फलटणच्या दिशेने गेला असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। या सगळ्या छापेमारीमध्ये आयकर विभागाच्या हाती कोणत्याही पद्धतीचा गैरव्यवहार जो आहे तो आढळला नसल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। संजीव राजे नाईक निंबाळकर जे आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार शरद पवार यांचे उमेदवार जे आहेत, माढा लोकसभेमध्ये त्यांना मदत केल्यानंतर ही सगळी कारवाई झाली असा आरोप सुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे। परंतु आपण पाहिलं की आयकर विभाग जे आहे ते परवाच्या दिवशी पहाटे 6च्या सुमारास या ठिकाणी आलं होतं। तब्बल म्हणजे 65 तास म्हणजे रात्री उशिरापर्यंत ही सगळी कारवाई जी आहे ती पुण्यातील प्रभात रस्त्यावरील लक्ष्मी बंगल्यावरती सुरू होती। निंबाळकर कुटुंब सुद्धा आयकर विभागाला सहकार्य करत होतं। सगळ्या ज्या कागदपत्राची माहिती जी आहे ते निंबाळकर कुटुंब जे आहे ते आयकर विभागाला देत असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। परंतु या सगळ्या कारवाई दरम्यान आयकर विभागाला कोणत्याही पद्धतीचा संशयास्पद जो व्यवहार आहे तो आढळला नसल्याची सुद्धा माहिती आता समोर येत आहे। नीलम जी, धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।